मागील महापालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षातून निवडून आल्यानंतर 2 वर्ष पक्षातील नेत्यांमार्फत कुठल्याही प्रकारची कामे होत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रभागात कामाचा सपाटा लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते, नागरी सुविधा आणि विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांच्या सेवेसाठी आपण आणि आपली पत्नी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रभागातील नागरिकांचा आपल्याला भक्कम पाठिंबा असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराची भीती नसल्याचे सांगत निवडून आल्यावर यापुढेही अशाच प्रकारे विकास कामे करत राहू असे प्रतिपादन बबन मुकादम यांनी केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांच्या तयारी सुरू असतील, आपली देखील तयारी सुरू आहे. मागच्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आपण विरोधात होता, शेतकरी कामगार पक्षामध्ये होता आणि आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. एकतर सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत येण्याचा का निर्णय घेतला मला सांगा. मी प्रभात चॅनल आणि माझ्या सर्व महानगरपालिकेला जनतेला सांगू इच्छितो का आपण निवडून येतो जनतेच्या जीवावर येतो आणि जनतेमध्ये गेल्यानंतर 2 वर्ष मी त्या पक्षात होतो. त्या पक्षात 2 वर्षात त्या पक्षातले नेते काम करायचं पण नाही ना महानगरपालिकेत जायचं पण नाही. मग आम्ही 2 वर्ष संपल्यानंतर तिसऱ्या 5 वर्ष संपल्यानंतर जनतेला तोंड काय घेऊन जायचं. कारण माझी मिसेस झडपीला होती तेव्हा असंख्य कळंबोलीतल्या सोसायटीमध्ये अंतर्गत कामं केली, रस्त्याची कामं केली, महिलांना प्रशिक्षण दिले, अशा खूप साऱ्या गोष्टी केल्यात. महिला बालकल्याण सभापती होत्या, त्या अनुषंगाने खूप सारी कामं केल्यात. त्यांचाच हातखंडा घेऊन आपण 2 वर्ष बघितला कुठल्याही प्रकारचं काम होत नसेल, काम करून देत नसतील तर आपल्याला प्रवाहाबरोबर जाण्याची इच्छा आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब एक असे आमदार आहेत, आम्ही विरोधात होतो तरी पण माझ्या प्रत्येक सुखदुःखाला आणि प्रत्येक माझ्या वाढदिवसाला असेल त्यांच्या शुभेच्छा नेहमीच असतो. आणि ते खरोखरच जनतेतला माणूस, जनतेतला देव माणूस म्हणून त्यांच्याकडे बघतो. म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला आणि जेव्हापासून प्रवेश केलेल्या 5 वर्ष झाली कामाचा जो सपाटा लावलाय, कामाचा सपाटा लावण्याची आम्हाला पूर्वीपासूनच इच्छा आहे. आज आपली महानगरपालिका संपूर्ण 5 वर्ष गेली, 3 वर्ष प्रशासक राहिला. प्रशासक जरी 3 वर्ष राहिला तरी पण आम्हाला जरा सुद्धा भासून दिला नाही का पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आज पण आहे, उद्या पण राहणार, हे मी ठामपणे सांगतो. पण कुठल्या तुमच्याच प्रभागातला विषय झाला तर तुमच्याच प्रभागात प्रभाग 8 मध्ये काही कामं अपूर्ण असतील किंवा काही कामं झाली सांगता येतील का तुम्हाला, कारण तुम्ही कामं केली? मला 100% खात्री देतो. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला मी सांगू शकत नाही हक्काने का तुम्ही जाणार चौकशी करा. मी बाकीच्या माझ्या विरोधात जे बोलतात त्यांना सांगू शकतो, तुम्ही जनतेत जा आणि बबन मुकादमनी काय आपल्या प्रभागामध्ये काम केलं ते जनतेकडून माहीत करून घ्या. अख्खी केल 1 असेल, केल 2 असेल, केल 4 असेल, बाकी माझ्या सेक्टर 4च्या 5च्या सोसायटी असेल, प्रत्येक सोसायटीत उजाला सुप्रीमसाठी हायमास लावण्याचं काम केलं, फुटपाथ बांधलेत, रस्त्याचे सगळे कामं केलेत. जनतेचे जे जे प्रश्न येतील, ऍडमिशन असेल, हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, रात्रंदिवस माझी मिसेस आणि मी जनतेच्या सोबतच आहे. कधी पण तुम्ही विचार करा, माझा मोठेपण नाही सांगत, मी सांगणं आणि जनतेमध्ये जाणं खूप सारा फरक आहे. आम्ही जे रस्ते बांधलेत, अंतर्गत कामं केलेत, त्याच्यावर माझी जनता माझ्यावर खूप एकदम सुखी आहे, समाधानी आहे. आणि याच्या पुढे पण तसंच मी काम रेग्युलरपणे जेव्हा जिथपर्यंत माझ्या प्राण असेल तोपर्यंत मी अशीच कामं करत आहे. पण एकतर इच्छुक नगरसेवकांची झोप उडालेली आहे, त्यांना तिकीट मिळेल की नाही अशा अनेक लोकांची परिस्थिती आहे. तुम्ही मात्र अगदी बिनधास्त आहात, म्हणजे तुम्हाला कुठलं ग्रीन सिग्नल एवढा मिळाला? भारतीय जनता पार्टी हा समुद्रासारखा मोठा पक्ष आहे आणि इच्छुक उमेदवारांची 78 नगरसेवक आणि 400 फॉर्म आले. आता प्रत्येकाची इच्छा असते का आपल्याला उभा राहायला पाहिजे, जनतेची सेवा करायला पाहिजे. पण मी ठामपणे सांगतो, मी सतत जनतेत असतो. 8-9 वर्ष झाली, 2012 पासून 2009 पासून मी कार्यरत आहे. 2007ला मी ग्रामपंचायत सदस्य झालो. 2012ला माझी मिसेस जिल्हा परिषद झाली. त्यामुळं प्रशासन काय आणि आपण शासन काय हे सर्वच गोष्टी आपल्याला अवगत आहेत. कधी पण काम करायचं असेल, जनतेला आला प्रश्न, ठामपणे ठोकपणे हा सांगणार, होणार तर होणार, नाही तर तिथंच प्रश्न देणार. उद्या या, परवा या, इथे या, तिथे या असलं सांगणारा बबन मुकादम नाहीये. 1 मिनिटात फोन उचलणार, कानाला लावणार, होत असेल तर हा, नसेल तर ना. याच्या विश्वासावर जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी जनतेच्या पाठीशी. प्रभाग क्रमांक 8 मधून
म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील इच्छुक आहेत, त्यांचा मुलगा देखील इच्छुक आहे. अर्थातच तुम्हाला या दोघांपैकी एक कोणाशी तरी फाईट करणार आहे. मला वाटतं सतीश पाटील साहेबच असतील. तुम्हाला म्हणजे त्यांना मी काल विचारलं की तुम्हाला किती आव्हान वाटतं तुमचं, त्याविषयी त्यांनी काय सांगितलं तुम्ही प्रतिक्रिया ऐकलीच असेल. आता तुम्हाला त्याला काय उत्तर द्यायचं आहे का, तुम्हाला किती आव्हान वाटतं त्यांचं? बघा, पाटील साहेबांच्या काल मुलाखत तुम्हीच घेतली होती. मी ती मुलाखत ऐकलेली आहे. कारण मी असा माणूस आहे का एक वेळ लढाचा बोलल्यानंतर लढाचा समोर कोणी का असं त्याला आपण घाबरत नाही. मी त्या विषयात कोणी का असं आपल्याला लढायचंय. जेव्हा आमदार प्रशांत ठाकूरने आपल्याला सांगितलं सिग्नल 100% मला दिलेला आहे, त्या अनुषंगाने मी काम पण चालू केलंय. मी ओबीसी आहे, तर अ मध्ये मी भरणार, अ मध्येच ओबीसी म्हणून भरणार. आणि कोणी जरी राहिला तरी मला त्याची पर्वा नाही, कारण जनता माझ्यासोबत आहे, विकास माझ्यासोबत आहे, माझी मिसेस माझ्यासोबत आहे, मिसेसच्या वाटी महिला माझ्यासोबत आहेत, माझे यंग जेवढी जवान मुलं आहेत, लहानपणापासून लहान मुलांपासून ते वरिष्ठ लोकांपर्यंत सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला कोणाचीच भीती नाही. मी एकदम बिंदास माणूस आहे. सभागृहातील त्यांचं काम आणि तुमचं काम या दोघांचा जर तुम्ही केला, जर म्हणजे तुलना केली तर तुम्हाला कुठे दिसता? काल म्हणजे मी कोणाचा विचारतो लक्षात आलं ना, सतीश आलं पाटील लक्षात. साहेबांचा. काल त्यांनी बोललोय का मी 276 प्रश्न मांडले, 576 मांडले. मी प्रश्न मांडतो, त्या प्रश्नाचा मार्गी लावतो. माझे प्रश्न केराच्या टोपलीत पडलेले नसतात. मी त्या प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी अधिकाऱ्यांची साथ सोडत नसतो, त्यांचा दरवाजा सोडत नसतो, पाठपुरावा करत असतो. पाठपुरावा केल्यामुळं आमदार असतील, प्रशांत ठाकूर असतील, परेश ठाकूर असतील, त्यांना पण माझा त्रास होतो, कारण मी त्यांच्याकडून भांडून काम मागतो. म्हणून तर मी एवढा ठामपणे बोलतो का कामाच्या बाबतीत हे नाही केलं, त्यांनी काय प्रश्न मांडले, यांनी काय प्रश्न मांडले. तुम्ही प्रश्न मांडून झाला काय, मार्गी काय लागला ते सांगा ना. नुसते आव्हानं करता, काय पण बोलता. आपण तारतम्य बोलताना तारतम्य बघा, पाळा आणि त्या हिशोबात जनतेला विचारा. आपल्या गाडीतून घरातून उतरायचा, गाडीची काच बंद करायची, आपल्या ऑफिसला जायचा, हाय बाय करायचं नाही. आता 6 महिने झाले सगळेच निघालेत. आम्ही तसं करत नाही. आमच्या गाडीची एसी बंद करतो, काचा खाली करतो, जो भेटेल त्याला रामराम करतो. आणि खोटा रामराम नाही आहे, खरा रामराम आहे. त्या रामरामाचा चमत्कार तुम्हाला येत्या 16 तारखेला दिसेल. जर आव्हान करायचं झालं कळंबोलीच्या जनतेला काय करा? कळंबोलीच्या जनतेला जर विकास आता झपाट्याने होते, आमदार प्रशांत ठाकूर सतत मार्गी लागलेले आहेत. परेश ठाकूर सकाळी 7 वाजता उठून त्या ठिकाणी येतात, जनतेची आम्हाला घेऊन पाहणी करतात. कुठून निचरा झाला पाहिजे, कुठले रस्ते झाले पाहिजेत, ते प्रश्न मांडण्याचा जबाबदारी आमची आहे, कारण लोकल लेवलला आम्ही असतो. कळंबोलीच्या जनतेने अशीच आम्हाला साथ द्यावा. विकास या येत्या 5 वर्षात कळंबोली जी मागासवर्गीय कळंबोली होती ती अफाट पुढे जाईल, खारघर सारखी पुढे जाईल. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी नजरेने बघतो. पाण्याचा प्रश्न असेल, काय असेल, जीर्ण झालेल्या पाईपलाईन आम्ही स्वतः शेवरेज लाईन केल 1च्या केल 2च्या सर्व नवीन टाकल्यात आमदार साहेबांच्या माध्यमातून. तर या विकासाच्या कामात आम्ही त्या अनुषंगाने नेहमीच विकास करत राहू. जनतेच्या भल्यासाठी आम्ही तिथं आहोत. जनतेने निवडून दिलं म्हणजे का आम्ही काय मोठ्या खुर्चीवर बसत नाही, आम्ही तरी जमिनीवर चालत राहू. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक निवडून द्या ही विनंती करतो, आणि तुम्ही द्याल एवढी मला खात्री आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.